80 वर्षांनंतरही लंगडणं थांबेल, धावणं सुरू होईल. 21 दिवस प्या. घोड्यासारखी ताकद. तुम्ही कधी विचार केला आहे का की कोणत्याही मोठ्या इमारतीची खरी ताकद तिच्या पायामध्ये असते? जर पाया कमजोर असेल तर इमारत कितीही सुंदर आणि मजबूत दिसली तरी ती जास्त काळ उभी राहू शकत नाही. अगदी तसंच आपल्या शरीराचा पाया म्हणजे आपले पाय आहेत. जर पाय कमजोर झाले तर जीवनातील प्रत्येक पाऊल जड वाटू लागते. पण काळजी करू नका. आज मी तुम्हाला काही असे सुपरफूड्स आणि सोपे व्यायाम सांगणार आहे जे तुमच्या पायांमध्ये पुन्हा ताकद भरतील आणि तुम्हाला 60, 70 नाही तर 80 वर्षांमध्येही तरुणासारखी ऊर्जा देतील. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती तुमचीच नाही तर तुमच्या जवळच्या व्यक्तीचीही जीवन बदलू शकते. आणि हो, जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तुमचा एक सबस्क्राईब कोणाचं तरी जीवन सोपं करू शकतो. मित्रांनो, जर तुमच्या पायांमध्ये कमजोरी असेल, गुडघ्यांमध्ये वेदना असतील किंवा ऑस्टिओआर्थरायटिस आणि ऑस्टिओपोरोसिस सारख्या समस्या असतील, तर आज मी तुमच्यासाठी काही खास सुपरफूड्स आणि व्यायाम घेऊन आलो आहे. मी हे स्वतः वापरले आहेत आणि माझ्या रुग्णांमध्येही उत्तम परिणाम पाहिले आहेत. हे इतके सोपे आणि प्रभावी आहेत की हे वापरल्यानंतर तुम्हाला लवकरच नवचैतन्य जाणवेल. तुम्ही पुन्हा सहज चालू फिरू शकाल, तुमची कामे स्वतः करू शकाल आणि जीवन आनंदाने जगू शकाल. चला, सुरुवात करूया. पहिले सुपरफूड काळे चणे. मित्रांनो, काळे चणे आयुर्वेदात खूप मौल्यवान मानले जातात. यात प्रोटीन, व्हिटॅमिन सी आणि मुबलक प्रमाणात असतात, जे शरीराची कमजोरी दूर करून ताकद परत आणतात. वय वाढल्यावर स्नायू सैल पडतात, पण काळे चणे त्यांना मजबूत करतात. कसे खावे? रात्री 1 मूठ काळे चणे पाण्यात भिजवा. सकाळी त्यात थोडे मीठ, मिरची, चिरलेला कांदा, टोमॅटो आणि लिंबू घालून खा. हे चविष्टही आहे आणि शरीराला ऊर्जा देणारेही आहे. प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीने रोज काळे चणे खाणे फायदेशीर आहे. दुसरे सुपरफूड बीट, चुकंदर. आयुर्वेदात बीटला रक्तवर्धक मानले जाते. हे रक्ताची कमतरता दूर करते, रक्तप्रवाह सुधारते आणि सांध्यांच्या वेदनांमध्ये आराम देते. रक्ताची कमतरता असल्यास कमजोरी आणि थकवा वाढतो, पण बीट हे सर्व कमी करण्यास मदत करते. कसे खावे? बीटचे छोटे तुकडे करून सलाड बनवा. त्यावर मीठ, मिरची, लिंबू आणि कांदा घाला. हवे असल्यास त्याचा ज्यूस करून प्या किंवा भाजी बनवा. जर तुम्हाला मधुमेह असेल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. तिसरे सुपरफूड सोठ, सुकी आलं. सोठ एक शक्तिशाली दाहशामक, अँटी इन्फ्लेमेटरी औषध आहे. गुडघ्यांचा त्रास, गठिया किंवा सांध्यांची सूज असल्यास सोठ खूप फायदेशीर आहे. कसे घ्यावे? 1 चमचा सोठ पावडर एका ग्लास पाण्यात घाला आणि उकळा. पाणी अर्धे होईपर्यंत उकळून दिवसातून एकदा प्या. काही दिवसांतच वेदना आणि सूज कमी होतील आणि रक्तप्रवाह सुधारेल. चौथा सुपरफूड भोपळ्याच्या बिया. या कॅल्शियम आणि मॅग्नेशियमने भरपूर असतात, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. वय वाढल्यावर हाडे कमजोर होतात आणि पडण्याचा धोका वाढतो. पण भोपळ्याच्या बिया ही समस्या कमी करतात. कसे खावे? दिवसातून एकदा 1 चमचा भोपळ्याच्या बिया पाण्यासोबत घ्या. नियमित सेवन केल्याने हाडे मजबूत होतील आणि चालणे फिरणे सोपे होईल. पाचवे सुपरफूड दही किंवा ताक. दुधामध्ये कॅल्शियम असते, पण अनेक वृद्धांना दूध पचत नाही. अशा वेळी दही आणि ताक हा उत्तम पर्याय आहे. यात कॅल्शियम आणि प्रोबायोटिक्स असतात, जे हाडांना बळ देतात आणि पचन सुधारतात. कसे खावे? दिवसा दही खा, त्यात साखर किंवा मसाले घालू नका.
जर धी सूट होत नसेल तर हलक्या ताकाने सुरुवात करा आणि हळूहळू प्रमाण वाढवा. लक्षात ठेवा, रात्री धी खाऊ नका कारण ते थंड असते आणि त्रास देऊ शकते. आता व्यायामाबद्दल बोलूया. मित्रांनो, आहार कितीही चांगला असला तरी शरीर सक्रिय नसेल तर त्याचा उपयोग होत नाही. 60 ते 80 वयात जास्त आराम करणे नुकसानदायक ठरू शकते. त्यामुळे सर्वात सोपा आणि उत्तम व्यायाम म्हणजे चालणे, वॉक. वॉक कसा करावा? सुरुवातीला फक्त 5 मिनिटे चाला. थकल्यास थांबा. हळूहळू वेळ वाढवा, 5 ते 7, मग 10 मिनिटे. चालण्याने सांध्यांमध्ये पोषण पोहोचते, स्नायू मजबूत होतात आणि वेदना कमी होतात. पहिला व्यायाम, ब्रिज. पाठीवर सरळ झोपा. दोन्ही गुडघे वाका आणि हात खाली ठेवा. आता कंबर वर उचला. 1-2 सेकंद थांबा आणि मग हळूच खाली आणा. सुरुवातीला 5-10 वेळा करा आणि हळूहळू 20-30 वेळा वाढवा. यामुळे कंबर, गुडघे आणि पाय मजबूत होतात. दुसरा व्यायाम, लेग रेज. पाठीवर सरळ झोपा आणि एक पाय हळूहळू वर उचला. 1-2 सेकंद थांबा आणि मग खाली आणा. दोन्ही पायांनी 10 वेळा करा आणि हळूहळू 20-30 वेळा वाढवा. यामुळे पायांच्या स्नायूंना बळ मिळते आणि याचा कोणताही साइड इफेक्ट नाही. सुरुवातीला थोडा त्रास होऊ शकतो, पण घाबरू नका. हळूहळू हा त्रास कमी होईल आणि पायांमध्ये नवीन ताकद येईल. मित्रांनो, हे छोटे छोटे बदल तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. जर तुम्हाला किंवा तुमच्या घरातील कोणाला या समस्या असतील, तर आजपासूनच हे सुपरफूड्स आणि व्यायाम सुरू करा. मी माझ्या रुग्णांमध्ये याचा चांगला परिणाम पाहिला आहे आणि तुम्हालाही त्याचा फायदा व्हावा अशी इच्छा आहे. म्हणून हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.